नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, GK24 मराठी या आपल्या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत 17 मे 2024 चे अत्यंत महत्त्वाचे करंट अफेअरचे प्रश्न, जे तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असणार आहेत. तर मग विना वेळ न गमावता चला आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया. तर आपला सर्व पहिला प्रश्न आहे, केदारनाथ यात्रा संचालनासाठी कोणत्या राज्य सरकारने ऑपरेशन मर्यादा सुरू केले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे उत्तराखंड. उत्तराखंड राज्य सरकारने केदारनाथ यात्रा संचालनासाठी ऑपरेशन मर्यादा सुरू केले आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, 77वा कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये कोणाला गेस्ट ऑफ ऑनर मध्ये वाम डी ओर पुरस्कार मिळाला? तर याचं योग्य उत्तर आहे मेरिल स्ट्रीप. तर मेरिल स्ट्रीप यांना 77वा कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये गेस्ट ऑफ ऑनरमध्ये वाम डी ओर पुरस्कार मिळाला. आपला पुढचा प्रश्न आहे, विश्व महिला एकेरी रँकिंगमध्ये टॉप 25 मध्ये प्रवेश करणारी पहिली भारतीय महिला कोण? तर याचं योग्य उत्तर आहे मनिका बत्रा. तर मनिका बत्रा विश्व महिला एकेरी रँकिंगमध्ये टॉप 25 मध्ये प्रवेश करणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. तर आपला पुढचा प्रश्न आहे, CAA अंतर्गत पहिल्यांदा किती लोकांना भारतीय नागरिकत्व मिळाले? तर याचं योग्य उत्तर आहे 14. CAA अंतर्गत पहिल्यांदा 14 लोकांना भारतीय नागरिकत्व मिळाले आणि हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, भारत झिम्बाब्वे संयुक्त व्यापार समितीचे तिसरे सत्र कुठे संपन्न झाले? तर याचं योग्य उत्तर आहे न्यू दिल्ली. न्यू दिल्ली या ठिकाणी भारत झिम्बाब्वे संयुक्त व्यापार समितीचे तिसरे सत्र संपन्न झाले. आपला पुढचा प्रश्न आहे, फोन पेने नुकतेच कोणत्या देशामध्ये UPI सेवा सुरू केली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे श्रीलंका. श्रीलंका या देशामध्ये नुकतीच फोन पेने UPI सेवा सुरू केली आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, भारताच्या कोणत्या लोकप्रिय फुटबॉलरने नुकतीच फुटबॉलपासून संन्यास घेण्याची घोषणा केली आहे? तर तुम्हाला सर्वांना माहीतच असेल की सुनील छेत्रीने, भारताचे मोस्ट पॉप्युलर फुटबॉलर सुनील छेत्रीने नुकतीच फुटबॉलपासून संन्यास घेण्याची घोषणा केली आहे आणि ही अत्यंत दुःखद बाब आहे आपल्या सर्वांसाठी. तर आपण वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. आपला पुढचा प्रश्न आहे, फेडरेशन कप 2024 मध्ये नीरज चोपडाने सुवर्णपदक जिंकले, याचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं? तर याचं योग्य उत्तर आहे भुवनेश्वर. भुवनेश्वर या ठिकाणी फेडरेशन कप 2024 मध्ये नीरज चोपडाने सुवर्णपदक जिंकलं, याचं आयोजन इथे करण्यात आलं होतं. आपला पुढचा प्रश्न आहे, नुकतीच कोणत्या कंपनीच्या कृषी ड्रोनला DGCI कडून सर्टिफिकेशन मिळाले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ITMC व्हेंचर्स लिमिटेड. तर या कंपनीला नुकतेच कृषी ड्रोनला DCGI कडून, या कंपनीच्या कृषी ड्रोनला DCGI कडून सर्टिफिकेशन मिळाले आहे.